होतीस तू हे? सेल्फी काढत होते. खराब केलंस बघ सेल्फी. सुश तू किचन मध्येस. एवढा गॅस मोठा ठेवला होता, तुझा हात भाजला असता आता. दूर ऋतू गेला ते. अरे आज मला काय माहित असं होतं ते. मम्मा तर असंच करते ना, दूध गॅसवर ठेवून घरभर फिरत असते, तेव्हा नाही जातो तू. आता कसं हो, झालं? कारण मम्माला वेळेचा अंदाज आहे. एवढ्या वर्षांचा अनुभव आहे की नाही. आपल्या गाठीशी आहे तो नाही ना. मग काय मज्जा येते नाही बघायला. दोन बहिणींमध्ये कसले फटाके फुटतायत बघ. ही खीर आहे ना कशी होऊ दे, मला तर गोडच लागणार आहे बघ तू. अप्पी, ही तर फक्त सुरुवात आहे. आता बघ सुशला कशी तिच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लावते. ह्या स्वानंदीने खूप रडवलं आपल्याला. आता तिला रडवायचं आपण. मुळात तू इथे काय करतेस? किचन मध्ये का आली आहेस तू? खीर बनवायला आले होते. खीर? हा. खीर? हे नुसती खीर करायची आहे? मग हे काय आहे? हा काय पसारा काढून ठेवलाय सगळा? नाही, मी साखर शोधत होते आणि रवा पण लागतो ना, रवा पण शोधत होते म्हणून काढलंय सगळं. सुश ऐक, हे असे काही उद्योग नको करूस इकडे. तू आधीच सगळं नीट शिकून घे. मी आहे ना, मी शिकवीन तुला. मग त्यानंतर तुला हवं तसं तू कर, ठीक आहे? डोंट टीच मी हा ताई. तुम्हाला असं सारखं सारखं सांगत नको जाऊ, हे करू ते करू नको, हे कर असं नको सांगत जाऊ. मूड खराब केला बघ सगळा. आणि तुला हा पसरा वाटतोय ना आता, माझा तूच हा पसरा नीट कर, ओके? मला नको सांगू. हा. आई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. वी डोंट विश बॅड फॉर सुष्मिता. आम्ही सुष्मिताची काळजी करतो, आम्हाला तिची काळजी आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं बोलतोय. का ग, तू किती आपल्या भावाबद्दल वाईट बोलतेस ग. तू एक चांगली बहीण पण नाही बनू शकत का? अगं आई, ती तिच्या भावाला ओळखते. ती उगाचच तिच्या भावाबद्दल वाईट साईड बोलेल का? ही आली गरिबांच्या घरी, तुझ्या दोन्ही बहिणी गेल्या श्रीमंतांच्या घरी, म्हणून तर बघवत नाहीये हिला. आई तसं नाहीये, पिंट्या दादा सगळ्यांची खूप चांगला वागतो आणि म्हणूनच लोक त्याला रिस्पेक्ट देतात. ठीक आहे, आपल्या हाताखालच्या माणसांची चांगला नाही वागला माणूस म्हणून काय त्या अंशुमनला लग्न करण्याचा अधिकार नाहीये? आई तुम्हाला कसं सांग. आई अंशुमन एक खोटारडा माणूस आहे, तो खूप खोटं बोलतो. तो जर खोटं बोलला असता ना, आता त्याने सुष्मिताशी लग्नच केलं नसतं, कळलं? आई मी तुम्हाला कसं सांगू, मला माहिती अंशुमन माझा भाऊ आहे, पण त्याने आतापर्यंत खूप घाणेरड्या गोष्टी केल्यात. पास्ट मध्ये खूप घाण वागलाय तो. अंशुमन दारू पितो, पैसे उधळतो, त्याचे मित्र सुद्धा सगळे दारुडे आहेत आणि सगळे असे. संस्कार नाहीयेत त्याच्यावर तसे. त्याच्यावर संस्कार करणाऱ्यांची ती चूक आहे. त्यांनी त्याच्यावर नीट संस्कार केले नाहीयेत म्हणून तो असा झाला. त्याची काय चूक आहे सांग बघू मला. आई ऐका ना, हे बघा, चांगला माणूस आणि वाईट माणूस यातला फरक मला कळतो, कारण चांगली माणसं आहेत माझ्या समोर. आय नो तो माझा भाऊ आहे, पण माझं प्रेम आहे त्याच्यावर. मी असं नाही बोलायला हवं, पण आई मी त्याच्या अशा या चुकीच्या वागण्याला नाही समर्थन करत. मी त्याच्या चुका अशा नाही पाठीशी घालू शकत. काय चाललंय काय तुझं? अगं किती तुझ्या भावाबद्दल तू एवढं बोलतेस वाईट वाईट वाईट. हे संस्कार तुझ्यावर केलेत का? तुझ्या पिंट्या दादानी तुला हे शिकवलंय का? मगासपासून आपलं कालपासून बघतीये मी. हा, तू तुझ्या सख्या भावाचा भूतकाळ काढतीयस, त्याचं वागणं काढते, त्याचं बोलणं काढते, त्याचं करणं, त्याचे सगळी कृत्य काढतेस. अरे काय चाललंय काय हे? तुम्ही कोण मोठे अगदी एवढे सद्गुणांचे पुतळे लागून गेलात? अगं बघ अधिरा, बघ जरा. रोहन आणि स्वानंदी यांचं बहीण भावाचं नातं बघ. ह्याच्यातून तू काहीच शिकली नाहीस? कसे ते एकमेकांना साथ देतात, घट्ट उभे राहतात ते एकमेकांच्या पाठीशी. रोहनच्या आयुष्यामध्ये जर कट्ट जरी झालं ना, स्वानंदी धावत येते. स्वानंदीच्या आयुष्यामध्ये असं काही झालं ना, तर रोहन पटकन तिच्या पाठीशी उभा राहतो. तू काय करतेस? तू तर आपल्या भावाची वैरीण निघालीस. हे असं वागायचं असतं? कालपासून बघतेय मी. म्हटलं आत्ता गप्प होईल, आत्ता गप्प बसेल, आत्ता गप्प होईल. कसं जास्तच करतेय ती. भावाच्या लग्नाचा आनंद मांडण्याचा सोडून तू यांचे कान काय भरतीयस? अगं आई, कधीतरी काहीतरी समजून घे ना. काहीतरी कारण आहे म्हणून ती असं बोलतेय ना. अगं राहिलीये ती त्या घरात त्या मुलासोबत आयुष्यभर. तिला नसेल माहित का तो मुलगा कसा आहे ते? तू ना आता बायकोची री ओढू नकोस रोहन. आत्ताच तिला मी समजावलं, म्हटलं तुझं आणि स्वानंदीचं बहीण भावाचं नातं किती असं घट्ट आहे ते.
सुष्मिता तुझी बहीण आहे ना, मग तिच्या पाठीशी उभा राहा तिच्या पाठीशी असा एकदम ठामपणे. अगं आम्ही नाही, तूच तुझ्या लेकीच्या सुखाच्या आड येतेस. तू तिला दुःखाच्या खाईमध्ये ढकलतेस, पैसा पैसा करतेस ना तू. त्याच पैशाच्या नादामध्ये तू तुझ्या मुलीचा व्यवहार केलास. तुम्ही नाही केला व्यवहार स्वानंदीच्या लग्नाचा. आली आली आली. अगं काय झालं सुश? हा, किती मोठमोठ्याने भांडत होता तुम्ही. आम्ही आवाजानेच बाहेर आलो. चांगलं ऐकवलंय मी ताईला. तुम्ही म्हणालात ना अगदी तसंच. म्हणजे माझं घर, माझा संसार, माझं किचन, माझा हक्क आणि ते उप्स अर्पिता ताई, तो मेन मुद्दा तर राहिला ना. काय? कुठला? तो क्रेडिट वाला मुद्दा. एक काम करते, बोलून येते लगेच. मगाशीच बोलायला हवं होतं, आता बोलून काय फायदा. कसं काय विसरले पण मी, ते सगळं बाय हार्ट होतं. ओके फाईन, पण आत्ता बोलून काही होणार नाहीये, मगाशीच बोलायला हवं होतं हे. नेक्स्ट टाइम ना मी हातावर लिहून घेते. ऑडिशनला असंच करते मी. पण सुश, हे तुझं ऑडिशन नाहीये. दिस इज रिअल फिल्म. मोठ्या बिग स्क्रीनची फिल्म आहे. तू आता राजवाड्यांची सून आहे. हे तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तुझा हक्क आहे याच्यावर. तू तुझ्या हक्कासाठी भांडायलाच हवं, कळलं? हक्कासाठी स्टँड घ्यायचंय. ओके. येस. काय एवढी चिडलीस पण तू? हा, कोणी काय बोललं का तुला? सुश, ऐक ना, तू एवढी का रिॲक्ट होतेस? तुला तिथे लागलं असतं, भाजलं असतं म्हणून बोलले ना मी तुझ्या काळजीने. नाही काय नाहीये? नाही म्हणजे नाटकं बंद करा ताई तुझी. तू खूपच एक्स्ट्रा करतेस आता हे. म्हणजे तुला ना मुळात या गोष्टीचा राग आला की मी तुझ्या किचन मध्ये एंटर केलं ना, याचा राग आहे तुला. हा काय? हा, म्हणजे अशीच आहेस ना तू. तुला सगळ्या गोष्टींचं क्रेडिट तुला एकटीलाच घ्यायचं असतं. तुला असं वाटतं की सगळ्यांनी तुझंच कौतुक केलं पाहिजे, म्हणून तू असं माझ्या राग काढतेस. घरी पण असंच करत होतीस ना तू. सुश, काय बोलतेस तू? जे ट्रू आहे तेच बोलतीये ना. आणि ट्रूथ हेच आहे की तू जेलस आहेस माझ्यावर. सुश, पुरे आता. मी शांत आहे म्हणून उगाच काहीतरी बोलू नकोस. मी तुझ्यावर जळतेय का बरं? सुश, काय झालंय तुला? सांग ना, अशी का वागतेस माझ्याशी? इनफ ताई, तू चिडतेस माझ्यावर. तू तू चिडू नकोस माझ्यावर. तुला ना कळत नाहीये की मी तुझी आता स्मॉल सिस्टर नाहीये फक्त. मी तुझी जाऊ बाई नाही, मी तुझी फक्त जाऊ आहे ना. जेवढा तुझा अधिकार आहे तेवढा माझा पण अधिकार आहे या घरात. डॉटर इन लॉ आहे या घराची. काय चाललंय इथे?